ओके चला ह्या क्वेश्चन पर्यंत आलतो. बरोबर ट्राय करा तोपर्यंत. We can do piece of work. क्वेश्चन काय आहे? A can do a piece of work in 120 days and B can do it in 150 days. They work together for 20 days, then B leaves and A alone continues the work. 12 days after that, C joins and joins A and work is completed in 48 days more. In how many days can C do it if you were alone? तर आपल्याला सी एकटा किती दिवसामध्ये काम पूर्ण करेल हे काढायचे. तर बघा त्यांनी काय दिले, ए किती दिवसात 120 दिवसामध्ये पूर्ण करतो. ए किती दिवसात? बा त्यांनी काय दिलेलं आपल्याला, ए 120 दिवसामध्ये काम पूर्ण करतोय. बी किती दिवसामध्ये पूर्ण करतोय? 150 दिवसामध्ये. मग याच्यावरून आपण टोटल वर्क काढू शकतो. मग हे किती 60 येऊ शकते, म्हणजे थोडक्यात 600. 12 पंचे 60 म्हणजे 5 इथे येईल आणि इथं 4 येईल. एफिशियन्सी 4 आली. आता त्यांनी काय सांगितले की पहिले किती दिवस 20 डेज एकत्र काम केलेलं आहे. मग 20 डेज वर्क बाय ए अँड बी, 20 डेज वर्क बाय ए अँड बी इज इक्वल टू, ए अँड बी ची इफिशियन्सी किती आहे? 5 अधिक 4 गुणिले 20, बरोबर. 9 गुणिले 20 किती? 180. म्हणजे हे जे 600 वर्क होतं त्याच्यातले 180 तर त्यांनी पहिले 20 दिवसामध्ये केलं. आता त्याच्या 20 दिवसानंतर काय झालंय, बी सोडून गेला. बी सोडून गेला आणि ये अलोन कंटिन्यूज वर्क, बरोबर. ये एकटाच काम करत राहिला. 12 डेज आफ्टर दॅट, म्हणजे एक एकटा काम किती दिवस केलेलं आहे? 12 दिवस केलेलं आहे. मग काय काढावं लागलं आपल्याला पहिल्यांदा? 12 डेज वर्क डन बाय ए. 12 डेज वर्क ऑफ ए म्हणजे काय? 12 गुणिले एचे किती? 5. 12 पंचे 60 आलं, बरोबर. 60 आलं. मग त्याच्यानंतर काय झालं, सी त्याला येऊन मिळाला आणि ते दोघांनी मिळून किती दिवसामध्ये पूर्ण काम केले? 48 दिवसामध्ये पूर्ण केले. आणि आपल्याला काढायचं आहे काय, की सी न एकट्यानं किती दिवसात? सी न एकट्यानं काढण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, की सी ची इफिशियन्सी किती आहे ते लागणार आहे. मग मी असे म्हणेन की पहिल्यांदा रिमेनिंग वर्क काढून घेऊ. रिमेनिंग वर्क इज इक्वल टू कसं येणार आहे? 600 मायनस 180 प्लस 60, बरोबर. 600 मायनस 240 इज इक्वल टू किती येते? 0 से 0 गेले, 10तून 4 गेले, राहिले 6, 1 3, 360 राहिले. आता हे जे 360 राहिलेलं वर्क होतं तर ते ए आणि सी ह्या दोघांनी मिळून किती दिवसामध्ये पूर्ण केले? 48 दिवसामध्ये पूर्ण केले. मग इफिशियन्सी आपल्याला काढता येऊ शकते, कारण की आपला फॉर्म्युला काय आहे? इफिशियन्सी इज इक्वल टू वर्क अपॉन टाइम. मग आपल्याला इथे टाइम पण माहिती आहे, रिमेनिंग वर्क देखील माहिती आहे. मग ए आणि सी ह्या दोघांची इफिशियन्सी काढून घेऊ. त्या दोघांची इफिशियन्सी आली की एची इफिशियन्सी आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. एची इफिशियन्सी त्याच्यामधून मायनस केली की आपल्याला काय मिळेल? सीची इफिशियन्सी मिळेल. मग सीची इफिशियन्सी मिळाल्यावरती आपल्याला टाइम काढता येईल. आता बघा, इफिशियन्सी ऑफ ए अँड बी
किती काम किती राहिले 360. एच किती आहे आपलं एची इफिशियन्सी सॉरी ह्यांनी किती 48 दिवसामध्ये करायचं आहे ना 48 दिवसामध्ये मग हे किती होईल बघा 48 गुणिले 5 केले तर मला वाटतं आता 45 आता 45 25 240 होते 360 भागिले 48 12 त्रिक 36 12 चौक 48 7 चौक 28 पहिले 2 7.5 एफिशियन्सी किती आली 7.5 आली परंतु ही जी आलेली एफिशियन्सी आहे ते कोणाची आहे ए आणि बी ह्या दोघांची मिळून आहे ना मग आपल्याला काय करावं लागेल सी ची एफिशियन्सी काढावी लागेल मग ते कसे काढणार efficiency of C is equal to 7.5 मायनस A ची efficiency किती आहे 5 5 वजा केलं तर राहिले किती 2.5 ओके C ची efficiency मिळाली मग आता टाइम काढण्यासाठी काय करणार आपण जे टोटल वर्क आहे त्याला C च्या efficiency डिवाइड करणार आपल्याला टाइम रेकॉर्ड फॉर सी टू कम्प्लीट वर्क हे मिळून जाईल चला एवढं लिहून घ्या मग पुढचं सॉल्व करू बोर्डवरती जागा नाही तर ओके चला आता आपण पहिले सॉल्व करू किती लिहिणार आपण टाइम रिक्वायर्ड फॉर सी टू कंप्लीट द वर्क इज इक्वल टू टोटल वर्क किती आहे 600 डिवायडेड बाय 2.5 म्हणजे 600
गुणिले 10 भागिले 25. 25 दुनी 50. हं? 10 25 चोक 100 240 डेज लागतील. 240 डेज. 240 दिवस लागतील एवढं लिहून घ्या. चला बघा बरं ट्राय करा तोपर्यंत. आता एक्झाम्पल आपली संपत आली याच्यावरली आता सॉल्व्ह झाली पाहिजे. चला सॉल्व करू आता आपण. A and B can do a piece of work in 12 days. B and C together can do it in 15 days.
If A is twice as good a workman as C, find in what time B alone can do it. हं? म्हणजे ए आणि बी हे दोघे म्हणून किती दिवसात काम पूर्ण करतात? 12 दिवसात. ए प्लस बी 12 दिवसात. बी प्लस सी किती दिवसात? 15 दिवसामध्ये पूर्ण करतात. आणि अजून एक डेटा दिलेला आहे त्यांनी त्यांनी काय म्हणले ए इज ट्वाइस ॲज अ गुड अ वर्कमॅन ॲज अ सी. म्हणजे हे काय आहे की सी पेक्षा 2 पटीनं त्याची एफिशियन्सी जास्त आहे. ए ची एफिशियन्सी सीच्या 2 पटीनं जास्त आहे. मग आपल्याला मांडता कसावं लागेल? ए इज इक्वल टू सी म्हणू शकतो ना आपण. कारण की ए ची एफिशियन्सी सीच्या डबल आहे. मग आता इथं बघा 12 आणि 15 याचा एलसीएम आला 60 आला. इथं 12 पंचे 60, 15 चौक 60, 15 चौक 60. म्हणजे ए प्लस बी ही इफिशियन्सी आली आपली 5, बी प्लस सी ही इफिशियन्सी आली 4. जर मी आता हा जो डाटा आहे ए इज इक्वल टू सी ह्या इक्वेशन फर्स्ट मध्ये जर टाकला तर आपल्याला काय मिळू शकतं? बघा, 2c प्लस बी इज इक्वल टू 5, बी प्लस सी इज इक्वल टू 4. मग मी काय म्हणेन की ह्या पहिल्या इक्वेशन मधून हे दुसरं इक्वेशन काय करा, मायनस करा. म्हणजे साईन चेंज करायचे. साईन चेंज केले तर हा प्लस बी मायनस बी कॅन्सल होऊन जाईल. 2c मायनस सी, सी राहील फक्त. सी इज इक्वल टू किती आलं? 1. सीची इफिशियन्सी मिळाली आपल्याला. एची ह्या सीची इफिशियन्सी ह्या इक्वेशन सेकंड मध्ये टाका. त्याच्यावरून बी ची इफिशियन्सी मिळेल. इफिशियन्सी ऑफ बी इज इक्वल टू काय? बी प्लस सी इज इक्वल टू 4 आहे. बी प्लस सी इज इक्वल टू 4. बी प्लस सी ची इफिशियन्सी 1 आहे, इज इक्वल टू 4. बी इज इक्वल टू 3 आलं. बी इज इक्वल टू 3 आलं तर इफिशियन्सी मिळाल्यावर राहिलंच नाही काय आपल्याला. फक्त 60/3 20 दिवस येतील. म्हणजे टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वर्क बाय बी इज इक्वल टू टाइम required to complete work by B is equal to 60 divided by 3 is equal to 20 days. Okay, घ्या लिहून. दोन मिनिटांमध्ये लिहून घ्या. पुढचं सॉल्व करू आपण.
बरोबर याची ट्राय करा. आता या क्वेश्चन मध्ये इफिशियन्सी एका व्यक्तीची एकच धरा, म्हणजे आपल्याला टोटल वर्क बी काढता येईल, रिमेनिंग वर्क बी काढता येईल, आणि मग त्याच्यावरून नवीन मेन जर ऍड केले तर टाइम पण काढता येईल. इफिशियन्सी एक अज्युम करा. चला बघा. 45 men can complete work in 16 days. 6 days after they started working, 30 more men joined them. How many days will they now take to complete the remaining work? तर त्यांना ते रिमेनिंग वर्क कंप्लीट करण्यासाठी किती दिवस लागतील? मग आपण जर अज्युम जर केलं एफिशियन्सी ऑफ वन मेन इज इक्वल टू 1, अजून एफिशियन्सी ऑफ मेन इज इक्वल टू 1 आलं, बरोबर. मग टोटल वर्क कसं करणार आपण? टोटल वर्क 45 आहे इंटू त्यांची इफिशियन्सी 1 इंटू टाइम किती 16 दिवस, म्हणजे 45 गुणिले 16, 16 85 0 88 8 64 8 72, म्हणजे 720 एवढं टोटल वर्क आहे आपलं. आता 6 दिवस तर त्यांनी 45 लोकांनी काम केलेलं आहे. मग आपण काय म्हणू की वर्क डन बाय 45 मेन्स इन 6 days. वर्क डन बाय 45 मेन इन 6 days ते काढून घेऊ. त्याच्यानंतर रिमेनिंग वर्क काढायचं. बघा, वर्क डन बाय 45 मेन इन 6 days. 6 days 45 इंटू 6 म्हणजे 6 पंचे 30, 40 3
साहजिक 24 27 270. मग रिमेनिंग वर्क कसं काढणार आपण? मग रिमेनिंग वर्क काढा. रिमेनिंग वर्क इज इक्वल टू 720 मायनस 270. 0 12तून 7 गेले राहिले 5, 12तून 7 गेले राहिले 5, 7 आले 1, 7 मधून 3 गेले राहिले 4, 450 आलं. आता हे 450 किती जणांनी मिळून केलेले? हे पहिले 45 आणि नंतर किती ऍड झालेले आहेत? 30. तर टाइम कसं करणार आपण? रिमेनिंग वर किती? 450 डिवायडेड बाय 45 प्लस 30 बरोबर 450 भागिले 75. तर किती येते बघा? सहा. टाइम काय? 6 येतो. 6 डेज. 6 डेज. 6 डेज बरोबर आहे. 6 डेज गेली म्हणून एवढं मग पुढे सॉल्व करू. बरोबर याचं ट्राय करा एक 3-4इफिशियन्सी एकच अजून करून चला.
सॉल्व करू आपण. काय दिले 10% begin the work together on a job after some days 4% leave. म्हणजे 10 जणांनी कामाला सुरुवात केली, परंतु काही दिवसानंतर 4 व्यक्ती हे काम सोडून गेल्या. As a result, the job which could have been completed in 40 days. पण 4 जण सोडून गेल्यामुळे काय झालं की जो जॉब 40 दिवसामध्ये कंप्लीट होणार होता त्या जॉबला किती दिवस लागले? 50 दिवस लागले, बरोबर. तर आपल्याला काढायचे की किती दिवसानंतर ते 4 व्यक्ती जे आहेत ते सोडून गेले. तर मग समजा आपण अजून एफिशियन्सी 1, एफिशियन्सी 1 करू. अजून एफिशियन्सी इज इक्वल टू 1. मग आता टोटल वर्क कसं काढणार आपण? टोटल वर्क इज इक्वल टू काय? 10 × 1 × 40 म्हणजे किती आलं? 400 आलं का? टोटल वर्क 400 आलं. आता सुरुवातीचे किती दिवस आहेत ते आपल्याला माहिती नाहीत, ते आपण काय करू? अज्युम इनिशियल डेज एक्स मानू. अज्युम इनिशियल डेज एक्स. अज्युम इनिशियल डेज एक्स मान. तर 10 डेज वर्क, सॉरी, एक्स दिवसामध्ये 10 जणांनी किती काम केलं हे काढून घेऊ. हे किती होते मग आता? 10. आता व्यक्ती किती शिल्लक राहिल्या? 10 गेल्या. 10 मध्ये 4 गेल्या म्हणजे किती? 6 व्यक्ती राहिल्या. तर आपल्याला इक्वेशन कसं मांडू शकतो की टोटल वर्क किती दिवसामध्ये पूर्ण झाले? 50 दिवसामध्ये. मी हे टोटल वर्क 400 मानलं. हे सुरुवातीचं 10 एक 10 × x प्लस किती? 6 व्यक्ती असतील ना, राहिले किती? 10 मधून 4 गेल्या म्हणजे राहिले किती? 6. तर आपण कसं मानणार मग इथं किती दिवसामध्ये? 50 - x असणार ना, कारण की एक दिवस तर इथे गेलेले आहेत. 50 - x, फक्त हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आता. इथे किती? 10x प्लस 6×35 300 मायनस 6x इज इक्वल टू 400. मग 10x - 6x 4x इज इक्वल टू 100 - 300, 100 400 - 300 100 आले. एक्स इज इक्वल टू 25 डेज. म्हणजे ते किती? 25 दिवसानंतर ते निघून गेले. म्हणजे सुरुवातीला 25 दिवस 10 जणांनी मिळून काम केले. त्याला एक शॉर्टकट देखील आहे, ते लिहून घ्या, मग शॉर्टकट सांगतो याच्यावर.
चला आता याची शॉर्ट ट्रिक बघा कशी करायची आपल्याला. बघा काय करायचं, सुरुवातीला 10 व्यक्ती 40 दिवस काम करतात, बरोबर. मग टोटल वर्क कसं घेणार आपण, 10 × 40 बरोबर 400 झालं. हं? आता करायचं काय, की 4 व्यक्ती सोडून गेलेले आहेत, मग रिमेनिंग किती आहेत, 6 व्यक्ती आहेत. तर मग ते काय किती होईल, 6 म्हणजे हे जे नवीन दिवस आहेत त्याला मल्टिप्लाय करायचं. हं? 6 × 50 6×5 = 30, 300 आलं. ह्या दोघातला डिफरन्स घ्यायचा, ह्या दोघातला डिफरन्स किती आला, 100. 100ला किती जण सोडून गेले, 4 जण. कुठे गेले, 4 जण. तर 4 बरोबर 25 आलं, 25 दिवस. म्हणजे जरी एखाद्याला इक्वेशन मांडायचं हे वाटलं तर तुम्ही ह्या पद्धतीने देखील सॉल्व्ह करू शकता. घ्या लिहून हे. चला बरं आता याचं सॉल्व्ह करा. प्रत्येकाची एफिशियन्सी काढा, चिल्ड्रनची एफिशियन्सी काढा, त्याच्यानंतर मेनची काढा, त्याच्यानंतर वुमनची काढा, आणि मग त्याच्यावरून सॉल्व्ह करा. आधी पहिल्यांदा एफिशियन्सी काढून घ्या सगळ्यांची.
सॉल्व करू आपण. यायला पाहिजे होतं उत्तर आतापर्यंत. काय दिले? 9 children can complete piece of work in 360 days. 18 men can complete the same piece of work in 70 days, and 12 women can complete it in 162 days. In how many days can 4 men, 12 women, and 10 children together complete the work? मग पहिल्यांदा एफिशियन्सी कुणाची? चिल्ड्रनची काढून. किती आहे? चिल्ड्रनला किती दिवस लागतात? 360 दिवसामध्ये किती? 9. 9 चोक 36 म्हणजे 40 आले. त्याच्यानंतर ना 18 men can complete the same piece of work in 72 days. किती आली बघा? 72 दिवसामध्ये 18. 18 चोक 72. त्याच्यानंतर 12 वुमन. वुमनची किती ती बघा? 162 भागिले 12. तर 12 1 12 राहिले 4 5 36 13.5. तर ते काय म्हणतात की टुगेदर हाऊ मेनी डेज कॅन 4 men, 12 women, and 10 children together complete the piece of work. बहात्तर 162. 72 आणि 162 वुमन तरी 13.5 आली. मग कसं करणार आपण आता याला? ते काढून घेऊ आपण. वर्क डन बाय done by 4 men, 12 women, and 10 children in one day. तर कसं होईल? 4 into किती? 4 men. 4 into मेनची किती? 4 प्लस 12 वुमन. 12 into 13.5 प्लस त्याच्यानंतर ना 10 into 40. 16 12 25 7 3 48 32 36 6 81 2 4 12 12 16 162 आले प्लस 4. आलं
हे एक्झाम्पल या ह्यानं काढायचं म्हटलं तर आपल्याला कॅल्क्युलेशन खूप मोठं होऊन जाईल. म्हणजे याचं परत आपल्याला त्याचं आहे ना 360 प्लस त्याचं एलसीएम वगैरे काढणं अवघड जाईल. आपण जे आपल्याला बुकमध्ये मेथड आहे ना त्या मेथडने जाऊ, कारण ते मेथड सोपे आहे. त्या मेथडनं खूप लेंदी होईल. बघा आपण कसं करणार आता हे 9 मुलं 9 मुलं किती 360 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. तर एक चाइल्ड किती दिवसामध्ये पूर्ण करेल? एक 1/9 इंटू 360 360 याचे किती येईल? 1/3240. मग हे 10 एक चाइल्ड झालं, मग 10 चाइल्ड किती दिवसामध्ये करतो? कारण की नंतरच्या केसमध्ये आपल्याला 10 चाइल्ड दिलेले आहे ना, 10 चाइल्ड. मग याला किती 1/3240 इंटू 10 म्हणजे 1/324. त्याच्यानंतर ना सिमिलरली 18 पुरुष 72 दिवसामध्ये काम पूर्ण करतात. 1 मेन हे किती होईल? 72 भागिले 18 पुरुष किती एका दिवसा ह्याच्यामध्ये 72 मध्ये. तर आपण तर कसं करणार 1/18 गुणिले 72. एक पुरुष किती? तर याचं येईल 1296. तर आपल्याला नंतर किती दिलेले आहे? 4 मेन. 4 मेन किती येईल? 1/1296 इंटू 4. तर याचं कॅल्क्युलेशन येते 1/324. 1/324. आता ओमनचं बघा किती महिला आहेत सुरुवातीला? 12 महिला 162 दिवस. 162 दिवस. तर 1 वुमनला किती लागतील? 1/162 गुणिले 12. तर हे किती येते? 1/1944. मग आपल्याला किती दिले? 12 वुमन किती असेल? 12 वुमन तिच्याकडे 1/1944 गुणिले 12. तर 1/162 येते. 162 हे 324 ते दोन्हीच्या एका पट्टीत येते. त्याच्यामुळं ती मेथड जरा सिंपल वाटते, कारण ती मगाच्या ह्यानं एलसीएम काढणं आपल्याला जमणारच नाही एवढं मोठं कॅल्क्युलेशन वगैरे एक्झाम मध्ये. एवढं लिहून घ्या, मग पुढचं सॉल्व्ह करू आपण. आता काय त्यांची बेरीजच करायची, 10 चाइल्डची, 4 मेनची आणि 12 वुमनची. त्यांची बेरीजच करायची. जे आलेलं आहे ते 1/124 प्लस 1/124 प्लस 1/162. त्यांची बेरीजच करायची. शेत समान करून मग काय आन्सर येईल ते.
तर कसं करायचं आहे 10 टाइम्स किती आहे 1/324 4 महिन्याचं किती आहे 1/324 प्लस 1/162 162चे किती होते याचे डबल ते समान करण्यासाठी किती कितीनं फक्त 2 न मल्टिप्लाय करावं लागलं 162 गुणिले 2 324 होईल किती 1 + 1 + 2 डिवायडेड बाय 364 झालं 2 4 भागिले 364 मग 364ला जर 4 न भागलं तर 1/832 324 सॉरी 324 आहे ना 324 832 आणि 8 तर 4 तर टोटल डेज किती लागतील 81 लागतील हा जरा वेगळ्या टाईपचा एक्झाम्पल आहे कारण की ते मगाच्या टाईपला आपण जर कॅल्क्युलेशन करत बसलो तर त्याची एलसीएम वगैरे काढणे खूप अवघड जाईल ते जरा सिंपल मेथड होते आता इथे आपला हा चॅप्टर संपलेला आहे आपण नवीन चॅप्टर चालू करू पाईप अँड सिस्टम एवढं लिहून घ्या मग नवीन चॅप्टर चालू करू आपण
पाईप अँड सिस्टम, टाइम अँड वर्क हे दोन्ही सेम कन्सेप्ट आहे. म्हणजे दोन्ही सेम कन्सेप्टनं कुठले जातात. जसं आपण टाइम अँड वर्कला काय काढायचं, इफिशियन्सी काढायचं कोणाची, व्यक्तीची, तसंच इथे देखील काय करणार आपण, पाईपची काढायची. मग याच्यामध्ये आपल्याला एक्झाम्पल कोणत्या टाईपचे असतात, की एखादा टँक आहे, समजा हा टँक आहे, त्याच्यामध्ये हा पी पाईप आहे, हा क्यू पाईप आहे. बघा, पी पाईपला भरण्यासाठी 4 तास लागतात, क्यू पाईपला भरण्यासाठी 8 तास लागतात. तर हे दोघे मिळून किती तासामध्ये हा टँक फिल करतील. सेम आपण तेच करायचं ना टाइम अँड वर्क मध्ये, की एक व्यक्तीला काम करण्यासाठी 4 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला काम करण्यासाठी 8 दिवस लागतात. तर हे दोघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील. सेम कॉन्सेप्ट आपल्याला यूज करायचा आहे कशामध्ये, पाईप अँड सिस्टम मध्ये. मेथड देखील सेम आहे, फक्त याच्यामध्ये आता चेंजेस काय करतील ते, तर हे दोघं कधी चालू ठेवतील, एक तिसरा आउटलेट इथे ठेवतील, आर. ते काय म्हणतील की पी 4 तासात, क्यू 8 तासात, तर आर हा 10 तासामध्ये एमटी करतो. तर हे तिन्ही एका वेळेस चालू केले तर ती टँक भरण्यासाठी किती टाइम लागेल. जर तिन्ही एका वेळेस चालू केले तर ती टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल. तर हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागतं. त्यावेळेस कसं करणार, हे दोघांची बेरीज करणार आणि हा आउटलेट आहे म्हणून याच्यामधून मायनस केले जाणार. याच्यामध्ये अजून ऍडव्हान्स जाऊन पुढे काय करतील, की म्हणतील सुरुवातीला हा टँक एवढा भरलेला आहे, काय 2/3 1/3 वगैरे काही अशी रॅन्डम तुम्हाला संख्या देतील, केवढा भरलेला आहे. तर त्याच्यामधनं रिमेनिंग टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल. आपल्याला काय करायचं, आपण जसं रिमेनिंग वर्क काढायचो ना, की एक वर्क केलं समजा येणं आणि राहिलेलं बी वर्क, बी ने किती दिवस लागतील, तसंच त्याच पद्धतीने आपल्याला रिमेनिंग टँक भरण्यासाठी किती टाइम लागेल हे देखील काढायचं आहे. चला सॉल्व करू आपण. बघा, पाईप ए कॅन फिल अ टँक इन 30 hours and pipe B in 45 hours. If both the pipes are opened in an empty tank, how much time will they take to fill it? तर ते टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल. म्हणजे हा एक टँक दिलेला आहे त्यांनी, त्याच्यामध्ये काय पाईप ए 30, बी 45, आणि ते काय म्हणतात की दोन्ही पाईप एकाच वेळेस ओपन केले तर हा टँक भरण्यासाठी किती वेळ लागेल. सेम कन्सेप्ट आहे ना आपला, की ए ला काम करण्यासाठी एवढ्या दिवसात पूर्ण होते लागतात, बी ला काम पूर्ण करण्यासाठी एवढे दिवस लागतात. तर दोघे मिळून किती दिवसामध्ये काम पूर्ण करतील. सेम तसं करायचं आहे. आपलं टोटल वर्क म्हणजे काय असणार आहे, ही टँकची कॅपॅसिटी असणार आहे. टोटल वर्क म्हणजे काय असणार आहे, टँकची कॅपॅसिटी असणार आहे. ओके, बघा बरं, ट्राय करा. सेम मेथड आपली यूज करायची याची टाइम अँड वर्कची.
45. चला check करू. बघा पाईप ए किती 30, बी किती 45, ह्या दोघांचा एलसीएम किती 90. 30 90, 45 दोन्ही 90, दोघे मिळून म्हणल्यावरती किती 90 भागिले 3 अधिक 2, 90 भागिले 5, तर 5 एक्के 5 राहिले 4 8 45 18 आवर. 45 आवर कसं येईल हो, कारण की सुरुवातीलाच बघा की पाईप ए 30 तासामध्ये फिल करतोय आणि पाईप बी 45 तासामध्ये. तुमचं उत्तर आले 45. मग आता जर दोन्ही पाईप चालू केलेले आहेत ना, त्याच्यामुळे ह्या दोघींपेक्षा कमी वेळ लागणार ना. 30 पेक्षा तर कमी वेळ लागलाच पाहिजे, कारण कमीत कमी नुसतं एकटा ए 30 तासामध्ये फिल करतोय ना टँक. नेक्स्ट बरोबर ट्राय करा. सेम आपली तीच मेथड, एवढं सेम तीच मेथड यूज करा. A and B in 4 hours, A and B in 4 hours, respectively when full system is emptied by C. बघा एक लक्षात ठेवा, C काय करतोय एमटी करतोय, सी काय करतोय एमटी करतोय. आणि आता तिने चालू केलेलं आहे, त्याच्यामुळं आपल्याला ए प्लस बी जर केलं तर त्याच्यामधून सी मायनस करायचे आणि टोटल वर्क टोटल टँकची कॅपॅसिटी काढताना ए बी आणि सी या तिघांचा देखील टाइम घ्यायचा, नुसता ए आणि बी चा घ्यायचा नाही.
उत्तर बघा, असिस्टंट फिल्ड बाय पाईप ए. बघा, एक टँक आहे, त्याच्यामध्ये हा ए आणि बी आहे. ए ला किती 4 तास लागतात, बी ला 6 तास लागतात. आणि हा पाईप सी आहे, तर तो सी किती 8 तासामध्ये एमटी करतो. मग करणार कसं आपण, ए ला किती 4 तास, बी ला किती 6 तास, सी ला किती 8 तास. तर याचं याचं एलसीएम किती येईल, 24. 4 चोक 24, 6 चोक 24, 8 चोक 24. मग आता हे तिघ जण चालू केले आहेत एक ऍट अ टाइम. जर ऍट अ टाइम चालू केलेले आहेत, तर मग होईल काय की हे दोन फिल करतील, हा एमटी करेल. म्हणजे आपल्याला एफिशियन्सी कसं करावं लागेल, ए प्लस बी मायनस सी घ्यावं लागेल ना. 6 + 4 - 3, 10 - 3 बरोबर 7. 10 - 3 बरोबर 7. तर आपल्याला काय करावं लागेल आता, 24/7, 7 × 21, 307. 3 3/7 आलं, एवढं आन्सर आलं. यायला पाहिजे होतं आतापर्यंत उत्तर तुमचं. चला बघा, याचं सांगा. A pipe can empty a tank in 40 minutes. Second pipe with a diameter twice as much as much as that of the first is also attached to the tank to empty it. How much time will take two pipes together to empty the tank? म्हणजे हा टँक आहे, त्याला एक पाईप अटॅच केलेला आहे, त्याला आपण काय म्हणू, पी म्हणू. त्याला किती मिनिटं लागतात काय. सिमिलरली एक दुसरा पाईप आहे, त्याचं नाव ठेवू क्यू आपण. आता त्यांनी कंडिशन काय दिली की ह्या पाईपचा डायमीटर, याचा डायमीटर आणि याचा डायमीटर
याचा डायमीटर जर डी असेल तर याचा डायमीटर 2D आहे. याचा डायमीटर काय 2D आहे. तर हे दोन्ही पाईप चालू केल्यानंतर आपल्याला किती वेळ लागेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे बघा त्यांनी. तिथं पहिलं काय द्यायची, हा 40 मिनिटात, हा 60 मिनिटात, किंवा काही एक रॅन्डम नंबर द्यायची आणि मग त्याच्यावर आपण सॉल्व्ह करायचं. परंतु आता आपल्याला काय दिलेलं आहे की ह्यांच्या डायमीटरचं प्रोपोर्शनेट दिलेलं आहे. डायमीटर वरून एरिया काढला जातो. एरिया इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर. बरोबर, हा एक एरियाचा. मग जर आपण पी एरिया ऑफ पी इज इक्वल टू एरिया ऑफ क्यू यांचं कंपॅरिझन जर केलं तर एरिया ऑफ पी काय येणार, पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर, आणि हे काय येणार, पाय बाय 4 इंटू 2D ब्रॅकेटचा स्क्वेअर. पाय बाय 4 इंटू डी स्क्वेअर इज इक्वल टू पाय बाय 4 इंटू 4D स्क्वेअर. मग इथे काय होईल, कॅन्सल झालं, म्हणजे याचा डी स्क्वेअर इज इक्वल टू 4D स्क्वेअर. बरोबर, म्हणजे याचा अर्थ काय, तर याच्यामधून 1 लिटर पाणी जाईल त्यावेळेस याच्यामधून 4 लिटर पाणी जाईल. आलं का लक्षात तुमचं. याच्यामधून 1 लिटर पाणी बाहेर पडेल त्यावेळेस त्याच्यामधून 4 लिटर पाणी बाहेर पडेल. मग याच्यासाठी टाइम लागणार किती होईल, तर टाइम फॉर क्यू इज इक्वल टू कसं करणार आपण, टाइम फॉर क्यू इज इक्वल टू 40 डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 10 त्याच्यामध्ये मिनिटामध्ये, 10 मिनिट. 10 मिनिट. मग आता आपल्याला ते भेटलं. मग पुढचं काय आपण सॉल्व्ह करा. पीचं 40 झालं, क्यूचं किती 10 मिनिट झालं, त्याच्यावरून टाइम काढा. हे बेसिक आहे, हे एवढं ते त्याच्यामध्ये चेंजेस होतं ते मी सांगितलं. पुढचं सॉल्व्ह करा. चला पुढचं सॉल्व्ह करू. सेम आपल्याला टाइम अँड वर्क मेथड करायची.
किती? ती 40. क्यू किती? 10. ह्याचा एलसीएम आला 40. इथे किती आलं? 1. इथे किती आलं? 4. दोघं मिळून म्हणल्यावरती 40/5, 8×45. 1 मिनिटामध्ये तर ते टँक एम्प्टी करतील. थोडं सिंपल होतं. याचं एक्झाम्पल बघा. याच्यामधलं मी हे सांगतो की क्यू काय दिलेलं आहे त्यांनी. बघा, एक टँक आहे, त्याच्यामध्ये ए टॅप कॅन फिल टँक इन 10 मिनिट. म्हणजे हा जो ए आहे तो किती? 10 मिनिटामध्ये फिल केला जातो. दुसरा किती आहे? बी, हा किती? 6 मिनिटामध्ये, 6 मिनिट्समध्ये. इफ द टँक इज ऑलरेडी 2/5 फुल, म्हणजे टँक काय ऑलरेडी 2/5 पाणी यायचं, 2/5 ऑफ फुल. म्हणजे जर कॅपॅसिटी त्याची कॅपॅसिटीच्या 2/5 त्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी आहे आणि त्याच्यानंतर ना बोथ द टॅप्स आर ओपन टुगेदर. मग एवढं पाणी असताना हे दोन्ही टॅप ओपन केलेले आहेत, तर टँक कंप्लीट भरण्यासाठी किती वेळ लागेल? आता करायचं काय? पहिल्यांदा ह्या दोघांवरून तुम्ही काय काढणार? त्याचं टोटल कॅपॅसिटी काढणार टँकची. टँकची टोटल कॅपॅसिटी काढल्यानंतर त्याच्या 2/5 घेणार. टोटल कॅपॅसिटी काढल्यानंतर 2/5 घेणार. ते 2/5 ची जेवढी व्हॅल्यू येईल ती टोटल कॅपॅसिटी मधून मायनस करणार आणि मग त्याच्यानुसार ना मग त्या दोघांच्या इफिशियन्सीने त्याला डिवाइड करणार बेरजेनं. झालं ते आन्सर असेल.
बघायचं ना, मी इथं काढतो त्याच्या पुढचं बघायचं काय दिलेलं आहे. ए किती, बी किती, 15, त्याचे किती होईल 30, 30, पंचवीस, टोटल कॅपॅसिटी किती आली 30. हे म्हणजे काय कॅपॅसिटी आली 30 लिटर समजा. मग 30 लिटर मधलं 2/5 भरलेलं आहे. मग आपण कसं म्हणणार 2/5 ऑफ 30, 5 36 12, तर हे किती आहे 12 लिटर. बरोबर 12 लिटर आहे. तर रिमेनिंग किती असेल मग रिमेनिंग इज इक्वल टू 30 - 12 इज इक्वल टू 18. 30 - 12 18. आता हे 18 भरण्यासाठी दोघाला किती वेळ लागेल 18 भागिले 3 अधिक 5, 18/8. सॉरी आपल्याला एक फिल करतो एक मायनस एक मायनस करतोय. फक्त इथे चेंज करावं लागेल. तिथं 3 प्लस नाही तर 3 मायनस होईल. A cap can fill 10 minutes, another B can empty in 6 minutes. तर हा काय होईल आता इथं मायनस होईल म्हणजे टँक काय होईल आपला भरणारच नाही, टँक एम्प्टी होईल. बघा हे 18 आहे बरोबर आहे. परंतु आता त्यांनी काय सांगितलेलं आहे उत्तर काय 6. हो आता ते काय म्हणतात की ए फिल करतोय आणि बी एम्प्टी करतोय. मग टोटल पाणी किती जाईल त्याच्यामधून बघा एची इफिशियन्सी किती 3 आहे, बी ची किती 5 आहे. म्हणजे काय होईल एमटीच होईल ना. मग एमटी होण्यासाठी आपण कसं करणार 5 - 3 इज इक्वल टू 2. आणि हे मग 12ला आपल्याला भागावं लागेल. याची हे काढायची काही गरजच नाही. 12/2 इज इक्वल टू 6 मिनिट. 6 मिनिट माझ्याकडे हे वाचणं राहून गेले की एमटी होतं म्हणून 6 मिनिटं हे उत्तर बरोबर आहे. 6 मिनिटं म्हणजे हा जो टँक पाईप आहे ना त्याची इफिशियन्सी जास्त आहे ना, ही 5 आहे आणि पहिल्याची किती आहे 3 आहे. त्याच्यामुळे हे एवढं जे पाणी काढलेलं होतं ना म्हणजे ऑलरेडी होतं ते एमटीच होईल हा जरी टँक आला असेल तरी. बरोबर
ते सेम आहे. काय दिले, सिस्टम हॅज टू टॅप विच फिल इट इन 12 मिनिट्स अँड 15 फिल करतात. एक 12 मिनिटामध्ये, दुसरा किती 15 मिनिटामध्ये. हा 12 मिनिटामध्ये फिल करतो. देर इज ऑल्सो वेस्ट पाईप इन द सिस्टम. म्हणजे सिस्टम त्याच्यामध्ये वेस्ट पाईप आहे. याला ए म्हणू, याला बी म्हणू, याला सी म्हणू. हा वेस्ट पाईप. मग आता हे तिन्ही ओपन केले तर ते किती सिस्टम ओपन द एम्प्टी द सिस्टम इज फुल इन 20 मिनिट्स. म्हणजे 20 मिनिटामध्ये फिल करतात. तर आपल्याला किती वेस्ट पाईपला ते रिमूव्ह करण्यासाठी किती वेळ लागेल, तर आपण कसं काढणार. ए ला किती 12, बी ला किती 15, ए प्लस बी मायनस सी, याला 20 मिनिट लागतात. मग याचं किती आलं 60. बरोबर. 12×5 = 60, 15×4 = 60, 20×3 = 60. आता इथून पुढे सॉल्व करा बरं. आपला टाइम त्याच्यामध्ये आता कधी कधी याच्यामध्ये काय 5 मिनिटं चालू ठेवला. आणि त्याच्यानंतर किंवा ए आणि बी 5 मिनिटं चालू केले, त्याच्यानंतर सी ओपन केला, तर किती वेळ लागेल. फक्त प्लस मायनस करताना थोडंसं लक्ष ठेवायचं. हा ओके, हीच गणित आहे. ओपन टुगेदर फॉर 6 मिनिट पहिल्यांदा, देन क्लोज. आणि आर वॉज ओपन. आर काय करते, एमटी करते ना. मग पहिल्यांदा 6 मिनिटामध्ये किती पाणी जमा होईल ते कॅल्क्युलेट करायचं. आणि मग त्याच्यावरून आरला ते पाणी जेवढं जमा झालेलं तेवढंच रिमूव्ह करण्यासाठी किती टाइम लागेल तो कॅल्क्युलेट करायचा.
बघा चला सॉल्व करू. पी क्यू 18 मिनिटामध्ये, क्यू किती 27 मिनिटामध्ये आणि आर 54 मिनिटामध्ये एम पी सोडतो. सुरुवातीला पी आणि क्यू किती मिनिटं 6 मिनिट ओपन केलेले आहेत अँड आर त्यावेळेस क्लोज होता, देन क्लोज आणि आर ओपन केला. मग पहिल्यांदा पी क्यू आर यांचे एफिशियन्सी सुरू करू. पी क्यू आर पीचे किती आहे 18, किती आहे 27, आरचे किती आहे 54, 18 त्रिक 54, 54च घेऊ. 8 त्रिक 54, 27 दोन्ही 54, 54 एक 54, बरोबर. 6 मिनिटामध्ये 6 मिनिटामध्ये किती पाणी कलेक्ट होईल तर पी प्लस क्यू इंटू 6, पी प्लस क्यू इंटू 6. पीचे किती आहे 3 अधिक 2 गुणिले 6, 5 गुणिले 6, 6 पंचे 30, बरोबर 30 आले, बरोबर. मग आता हे जे 30 लिटर पाणी याच्यामध्ये जमा झालेलं आहे तेच रिमूव्ह करायचे फक्त ना. तर ते रिमूव्ह करण्यासाठी फक्त आता आर ओपन करायचं आहे. मग आरची एफिशियन्सी किती आहे 1 मिनिट. मग टाइम फॉर आर इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 1 इज इक्वल टू 30 मिनिट. याला पाहिजे होते एवढ्या 30 मिनिट.